हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. बोला ना. तर देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून एक 31,628 कोटीचं पॅकेज जो जाहीर करण्यात आलेलं होतं. हो. तर बरेच शेतकरी मित्र मला आता त्या संदर्भात फोन करत होते, की सर कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार व कोणकोणते त्यामध्ये तालुके राहणार याबद्दल एक सविस्तर अपडेट द्यावे सर तुम्ही शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हां, नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या वतीनं 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांना एक विशेष अर्थसहाय्य, विशेष पॅकेज जाहीर केलं होतं हो, आणि त्या पॅकेजमध्ये एकंदरीत 31,628 कोटी रुपये सरकारने मंजूर केले होते. हो. आणि आपण पाहतोय आता ते पॅकेज सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना हे मंजूर केलं होतं. हो. त्याच्यामध्ये आता सरकारने यादी शासनाच्या वतीने टाकली, कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार, बरोबर? तर बरोबर, बरोबर. याच्यामध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील परभणी असेल, जिंतूर असेल, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, हां, सोनपेठ आणि पूर्णा या परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे हां. अनुदान मिळणार आहे. ते हो. पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये. हां, दुसरा जिल्हा आहे हिंगोली. हां. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. हो. पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका हां, पैठण, वैजापूर, गंगापूर, हां, खुलताबाद, हां, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री 9 हां. तालुक्यांचा समावेश आहे. हो. जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद हं. या 8 तालुक्यांचा समावेश आहे. हो. बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, हं. माजलगाव, गेवराई, धारूर, अंबेजोगाई, परळी, वडवणी, केज या 11 तालुक्यांचा समावेश आहे. हां, हां. रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुपाली, हां, म्हसाळा, हां. अलिबाग, पेण, हं, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, हं, तळा, रोहा, महाड, हं. पोलादपूर, श्रीवर्धन या 15 तालुक्यांचा समावेश आहे. हो. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, हं. मंडणगड, संगमनेर, रत्नागिरी हे 7 तालुक्यांचा समावेश आहे. हो. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि कल्याण या 5 तालुक्यांचा समावेश आहे. हं, हं. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जवाडा, मोखाडा या 7 तालुक्यांचा समावेश आहे. हो. लातूर जिल्ह्यातील देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, हं, आदमपूर, हं. औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर आणि हां, चाकूर या लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांचा समावेश आहे. हां. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परांडा, कळंब, वाशी, तुळजापूर हो. या 8 तालुक्यांचा समावेश आहे. हां, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, हां, तळोदा आणि अक्राणी या हां, 6 तालुक्यांचा समावेश आहे. हां, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, हां, पाचोरा, जामनेर, रावेर या 4 तालुक्यांचा समावेश आहे. हां. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, हां, सुरगाणा, नाशिक, हां, त्र्यंबकेश्वर, पेठ, हां, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड आणि येवला या हं, 15 तालुक्यांचा समावेश आहे. हां. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महांकाळ, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज आणि वाळवा या हो. 8 तालुक्यांचा समावेश आहे. हां, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, मान या 3 तालुक्यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, चंदगड, पन्हाळा या 3 तालुक्यांचा समावेश आहे. हां. पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या हं. 7 तालुक्याचा समावेश आहे. हो. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत, पाथर्डी, हं, नेवासा, हं, शेवगाव, राहाता, हं. श्रीरामपूर, जामखेड, हो. अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव आणि संगमनेर या हं. 13 तालुक्याचा समावेश आहे. हां. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, हो. माढा, हं, करमाळा, सांगोळा, माळशिरस, हं. पंढरपूर आणि मंगळवेढा हां. या 11 तालुक्याचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आपण पाहतोय गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोरची, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, हो. एटापल्ली, भामरागड, सिरोचा या 10 तालुक्याचा समावेश आहे. हं, गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, हं, गोरेगाव, मोर अर्जुनी, हं. देवरी, सालकेसा, सडक आणि अर्जुनी या हं. 7 तालुक्याचा समावेश आहे. हां. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली आणि लाखनी या हां. 6 तालुक्याचा समावेश आहे. हो. नागपूर जिल्ह्यातील सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागापूर, कामठी, हिंगणा, उमरेड, हो. कुही, कळमेश्वर, हं. नरखेड या 12 तालुक्याचा समावेश आहे. हो. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू आणि कारंजा हां, या 7 तालुक्याचा समावेश आहे. हां. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोपरपणा, नागभीड, जिवती, हं, हं. गोडपिंपरी,
हं. पोंभुर्णा, ब्रह्मपुरी या 14 तालुक्याचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट, बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर आणि पातूर या हां. 5 तालुक्याचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा आणि खामगाव या हो. 9 तालुक्याचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशिम या 3 तालुक्याचा समावेश आहे. हां. अमरावती जिल्ह्यातील आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यातील धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती याचबरोबर चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर या 6 तालुक्याचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, हं. घाटंजी, यवतमाळ, हं. राळेगाव, हं. दारव्हा, नेर आणि बाभुळगाव हो. या 12 तालुक्याचा समावेश आहे. आणि हां. एकंदरीत या 31 जिल्ह्यातील राज्य सरकारच्या माध्यमातून 253 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे जे सरकारने 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केले. हो. त्यामध्ये यांना विशेष मदत व सवलती घोषित करण्याबाबतचा काल 9 ऑक्टोबर 2025चा एक महत्त्वाचा शासन निर्णय हां. राज्य सरकारच्या वतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. हां. हं. तर सर हे पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मग काही करावे लागेल का ई-के-वाय-सी वगैरे काही? हे पैसे मिळवण्याकरता शेतकऱ्यांना सर्वात प्रथम एकच काम करायचं आहे. हां. सध्या तुम्ही म्हणताय बाबा ई-के-वाय-सी. आता ई-के-वाय-सीची अट सरकारने काढून टाकलेली आहे. हो. आता शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करायची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही हं. त्यांनाच ई-के-वाय-सी करायची आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे हो. त्यांना के-वाय-सी करायची गरज नाही. कारण की फार्मर आयडी काढते वेळेस बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपली के-वाय-सी केली आहे. हां, हां. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण ऑलरेडी झालेलं आहे. हां, हां. पण फार्मर आयडीवर जेवढी तुमची जमीन दाखवत आहे तो डेटा ॲग्रिस्टेक अंतर्गत वापरला गेला आहे. हो. ॲग्रिस्टेक अंतर्गत तो डेटा राज्य सरकारला मिळतो आहे. त्यामुळे हं. ॲग्रिस्टेक अंतर्गत जेवढा डेटा शेतकऱ्याचा मिळतो आहे आणि त्या अंतर्गतच शेतकऱ्याची पेमेंट ट्रान्सफर केली जात आहे. हो. आपण पाहतोय हे 31,628 कोटीचं जे पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं. हो. हे 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर करण्या अगोदर विविध जिल्ह्याचे प्रस्ताव शासनाकडे गेले होते नुकसान भरपाईचे. तर जुन्या मदतीप्रमाणे हेक्टरी 8,500 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ती मदत सरकारच्या माध्यमातून मंजूर केली होती आणि त्याची वितरण सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये संपूर्ण वितरण होईल अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु हे 31,628 कोटीचं जे पॅकेज जाहीर झाले तर ह्या पॅकेजची वितरण सुद्धा वाटप सुद्धा या दिवाळीपूर्वीच होणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि सर त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीर तालुका जे आहे ते वगळण्यात आलेला आहे. तर त्या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय सर्वच्या सर्व सरकारने तालुके घेतलेले नाही. वाशिम जिल्हाच नव्हे, वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त 3 तालुके घेतलेले आहेत. 3 तालुके फक्त पात्र आहेत. इतर तालुके अपात्र केलेले आहेत. या हं. ज्या 31,628 कोटीचं जे पॅकेज वाशिम जिल्ह्या सॉरी हे जे 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केले त्या पॅकेजचा लाभ फक्त वाशिम जिल्ह्यातील 3 तालुक्यात भेटणार. हो. इतर तालुक्यांना मिळणार नाही असं कालच्या जी-आरच्या माध्यमातून स्पष्टपणे याच्यामध्ये उल्लेख आहे. हां. एवढंच नव्हे तर राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुके घेतलेले आहेत. फक्त महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यातील फक्त 253 तालुके घेतलेत आणि त्या 253 तालुक्यांनाच हे 31,628 कोटीचं पॅकेज मिळेल हां. असं वाटतं आणि हो. इतरांना अपात्र केलं आहे असंच या कालच्या जी-आर वरून समजतं. हां, हां. तर ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच. धन्यवाद.